नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या घरात अनेक वस्तू ठेवतो, पण काही वस्तू अशा असतात ज्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. गरुड पुराणामध्ये स्पष्ट सांगितले आहे की घरात काही गोष्टी ठेवल्यामुळे दरिद्रता, वाद, आजार आणि दुःख वाढू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणानुसार घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, त्या ठेवण्याचा परिणाम काय होतो आणि त्यावर उपाय काय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील काही गोष्टी कदाचित तुमच्या घरातही असू शकतात. तुटलेल्या देवाच्या मूर्ती. गरुड पुराणानुसार घरात तुटलेल्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. जर देवाची मूर्ती तुटली असेल तर ती घरात ठेवू नये. तिला पवित्र नदीत विसर्जित करावी. तुटलेल्या मूर्तीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. फाटलेले धार्मिक ग्रंथ. धार्मिक ग्रंथ म्हणजे ज्ञान आणि पवित्रता. जर धार्मिक पुस्तक फाटलेली किंवा खराब अवस्थेत असतील तर घरासाठी चांगले मानले जात नाही. अशा ग्रंथांना आदराने ठेवावे किंवा योग्य पद्धतीने विसर्जित करावे. तुटलेले आरसे. तुटलेला आरसा घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या आरशामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, घरात वाद वाढतात, आर्थिक अडचणी येऊ शकतात. म्हणून तुटलेला आरसा लगेच काढून टाकावा. बंद पडलेली घड्याळे. घरात बंद पडलेली घड्याळे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. घड्याळ म्हणजे वेळ आणि प्रगतीचे प्रतीक. जर घड्याळ बंद असेल तर घरातील प्रगती थांबण्याचे संकेत मानले जाते. काटेरी झाड. घरात काही झाडे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. उदाहरणार्थ काटेरी झाड, कोरडी झाडे, सुकलेली झाड, फुले अशी झाडे घरात ठेवू नयेत. खराब किंवा तुटलेली वस्तू. घरात जास्त दिवस तुटलेली वस्तू ठेवणे गरुड पुराणानुसार चांगले मानले जात नाही. अशा वस्तूंमुळे मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, घरातील वाद वाढू शकतात. घरात ठेवलेल्या अशा सकारात्मक गोष्टी. गरुड पुराणानुसार सांगतो की घरात या गोष्टी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. देवाची स्वच्छ मूर्ती, तुळशीचे झाड, नियमित पूजा, दिवा आणि अगरबत्ती यामुळे घरात सुख समृद्धी येते. मित्रांनो, आपण घरात ठेवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर मोठा प्रभाव टाकतात. म्हणूनच गरुड पुराण आपल्याला योग्य आणि शुद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.